जावा जावा आम्ही चाललोय बाजारला. 1 वर्ष झालं ताई आपल्याला बरोबर. पहिले पोरग पोरगी होते पुन्हा झाले दोघांना बी पहिले पोरं झाले पुन्हा पोरी. वांगी 15 रुपये किलो. पाव किलो. वेगळं वाटते गावाकडचं. त्यांचा फोटो छान काढा म्हणतात. आज मज्जा आमची. कुल्फी परत पाणीपुरी. एवढं पोट आले खरंच चुकलं काम देऊ. उंची मध्ये एवढं दिसतंय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आमच्या गावचा बाजार असतो आणि पूर्वी आपल्यात माळवं वगैरे होतं, पण यावेळेस माळवं नाहीये कारण म्हणजे पावसामुळे आणि आता कसं पेरण्याचं सीझन आहे त्यामुळे तर नाहीच. पण खूप सारं म्हणजे अगोदर तुम्ही पाहिलं असेल, पूर्वीचे जर ब्लॉग पाहिले असतील तर भरपूर सारं माळवं असतं आणि माळवं कालच काढून मग आजच्या दिवशी म्हणजे काल रात्री काढून आणलं जातं काही सकाळी, मग आई भाऊ बसून त्या पेंड्या बांधणं हे ते चालू असतं आणि मग आजच्या दिवशी ते विकायला नेलं जातं गावच्या बाजारामध्ये. एकदा मी पण गेले होते म्हणजे विकण्यासाठी आणि 1 वर्ष झालं असेल ताई आणि मी म्हणजे आमच्या थोरल्या जाऊबाई आणि मी बाजारला गेलेलो. आता तब्बल 1 वर्षानंतर आम्ही जातोय दोघी जणी जावा जावा बाजारला. तर चला तुम्ही पण तुम्हाला दाखवतो. चॅनलवर नवीन असाल तर आमच्या गावचा बाजार पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्त्री गेल्या आता बाहेर हॉटेलमध्ये गेले काही, तर 3 भावंड गेलेत हॉटेलमध्ये. इथला बाजार घरातला आमच्या भाऊ आल्यानंतर ते करतात, पण मी ताईंच्या सोबत चालले. जाऊन येऊ आई. चला माझा मोबाईल खेळायचं तुमच्या. दीदी येणार आहे का? मग दीदी घेते एक मोबाईल. तर चला आता जावा जावा आम्ही चाललोय बाजारला. 1 वर्ष झालं ताई आपल्याला बरोबर है ना. लास्ट टाइम 1 वर्षापूर्वी इरकल साडी ते खणाची साडी घालून गेलेलं. आईंची वेअर केली होती आणि ताईंनी त्यांची सेम घेतलेलं त्या. तर चला आणि प्राची पण सृष्टी पण येते कारण ओझा असणार सोबत, तर ते सायकलवरती तिथं लावता येईल. आणि श्री, प्राची आणि शौर्य गेलेत हॉटेलमध्ये. पुनर्वसित सेम. आता काही बांधकाम व्हायला लागले पण जास्त तर असेच दिसतील तुम्हाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 4थी आणि आपल्या घराच्या तिकडच्या बाजूला ते मोठे 10वी पर्यंत प्रशाला नाही का. आम्ही होय 2-3 दिवस झालं की. तुम्ही गेल्या बाजारात भिजले होते मग आई म्हणाल त्या लवकर आलो पुन्हा ताई पैसे 2 किलो घ्यायचे. शंभरच्या खाली नाहीच आहे. 100. हे वेगळं वाटतं गावाकडचं. पावसाच्या थेंब तुटते. पेंडीवर चांगला अजून आल्याला भाव. थेंब आले पावसाचे. वांगी 15 रुपये किलो. पाव किलो. मोठे स्वस्त असतात, भरताचेच पाहिजेत. भरलं आभाळ येतोय पाऊस सुरू व्हायला मदत कर. तसं पाहिलं तर लांब जाण्याचा बाजार म्हणलं की आसपासच्या खेडेगावची खूप सारी मंडळी, छोटी छोटी जी गावं आहेत तर तिथली बाजारला येत असतात. शैक्षणिक साहित्य वगैरे पण बरंच सारं बाजारामध्ये आलेलं होतं.
त्याबरोबरच आठवडी बाजार म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खारी असेल, बिस्किट असतील किंवा माळवं, त्यानंतर पाण्याचे डेऱ्या. एकदम मोठी साईज आहे हो आमच्या शेतातला सरकारी. पण ह्या वर्षी लागले नव्हते म्हणता येईल. ह्या वर्षी नाही शेताकडे वातावरण झालंय तर पटापट आवडतो आम्ही आणि मग निघतो त्याला. ती कोबी राहिलाय घ्यायचा. काढायला देऊ लागलो काही पातळ आहे की राहणारच आहे की हे बरं वाटलं जरा 40 ला 70 शॉपिंग आणि पावसाच्या अगोदर बाजार झालाय भेटणार चालते आपल्याला. आज बाजार आहे ना मग बाजारामुळे त्या दिवशी मेळा गेलती ना. पुढं वाढलं 20 रुपये पाव. आणि भेंडी भेंडी होय 15ला पाव. चांगली आहे पण भेंडी. वांगे 15ला पाव. अर्धा किलो 1 किलो 15. घरी हिरी नेव काही ना हिरी आणून देतो काय हिरी नेवायच्या माळ मग लागत सांगायची ती महाराष्ट्र बाई येऊन नाही काय कोण अर्धा किलो पाव. पण खाते आणि सगळ्याच लेकरांना भेंडी आवडते म्हणून गाठलो कसले पण त्यांचा फोटो छान काढा वांग मध्ये वांगे 15 40 आमची सायकलवाली लय उपयोगी आली. भाऊंची सायकल येते. हे भाऊंची सायकल आहे बरं का. तरी कंची येते पाय पोचत नाही ना सांडू नये बरं. सोबत बाजार एवढा सगळा पावसाच्या अगोदर झालीये खरेदी आमची. आता ओके घरी जाईपर्यंत पाऊस येणार नाही अशीच आशा आहे. आणि नाही मग मज्जाच आहे आपली रस्त्यातून. सायकलचा खूप उपयोग झाला कारण जड आहे सगळं. घ्यायला ते ना मला दुसरं घेऊन असे हे कसे आले नाही तो संपले काळे बाजारात हे जे स्ट्रेचेबल ब्लाऊज दिसतंय ना ते इथून घेतले ताईंनी. त्यामुळे ब्लॅक कलरचं मला घ्यायचं होतं पण त्यांचा स्टॉक संपलाय. त्यामुळे आता 2 दिवसांनी आणखी 2 दिवसांनी आणून ठेवा. आवाज येत होता गटाच्या मॅडमचं काय तर चालू होतं. भाऊ कधी आले आई? पाऊस येतोय त्यांना आता बाजारात. पावसात भिजता आम्ही आलोय घरी. एवढं सगळं ओझ घेऊन आणि सगळे म्हणाले लय ओझ म्हणून सायकल घेऊन आला का. बाजार लय भरलाय. रोडला बसला असेल. हा सगळं असं सरळ. तिकडे तुम्ही तेव्हा बसायचं ना तिकडे नाही आता. तिथं लय चिपकून होते. दुकानात ह्याला हॉटेलमध्ये आहेत ना ग तिघ पण. भेंडी सगळीकडे 20ला पाव आहे. एका ठिकाणी बघितले आम्ही तर 15ला पाव. अलीकडेच होती इकडे मग बाजारला. कोथिंबर हे होतं का? कोथिंबर 100 रुपयाला किलो. सासूबाई म्हणायला पोटले आले म्हणून. पण बरं तुम्ही एवढं तर म्हणला नाही की मुलगाच होतोय. सगळ्या जेवढ्यानी बघितलंय ते प्रत्येक जण मुलगाच होतोय. पोरगी होती ना पहिलं पोरगी होते पुन्हा झाले दोघांना पहिले पोरं झाले पुन्हा पोरी झाले. दीदीचं किती 600 झाले. त्यात म्हणजे कधी मला पोरगी एक जास्त आणि पण त्याला पोरग नाही तर सगळ्याला पोरग जावाला सगळ्या त्यांना माय मुली राहावं एकाला असायला पाहिजे. मुलीशिवाय घराला घर पण नाही. नसलं तर चालते पण मुलगी राहावं आपल्या मागायला तर हा जीवा भावाला राहतात ना.
उलट प्राची पूर्ण पप्पाची झेरॉक्स कॉपी आहे काय की नाही मम्मीच्या इथं 2 कॉपी. ह्याच्यात काहीच चेंज नाही पूर्ण पप्पांसारखी आहे. तशी असं स्वतःच फिटवतात रामासारख्या. पण हिचे पप्पा एवढे आगाव होते का त्यांनी लहानपणाचे तर फोटो कनी हा ना पण तब्येत तुमची वाढेल नाही आणि उठायला बसायलाच येणार नाही बाबा 9व्यापर्यंत ना माणूस लागणारे उठायला बसायला हाताला धरून. ताई मला म्हणायला महिना चुकलाय का म्हणून नाही, एवढं पोट आले महिला खरंच चुकलं काम देऊ उंची मध्ये एवढं दिसतंय डोबरे असल्यावर तर माझ्याकडे असं काही करणं नाही हो कशासाठी उठायला माझ्यासोबत चला त्यापेक्षा तुमच्या दोघीपैकी एक जण मी प्राचीला मग म्हणलं की आता काय चाललंय बरं हे कोण कोण आलं होतं मला बोलवायला तिकडं कोण पोरगी होती ती प्राची ना आईस्क्रीम घेऊन आले शिंदे मामाचे आमच्या इकडे स्पेशल आहे मावा कुल्फी म्हणून चांगलं नसते म्हणते बाळा हा चांगलं नसतं ते ठुलं काबर हो मामा स्पेशल आपल्याकडे हे प्रसिद्ध आहे ना आणि छान लागते वाईज पण हा लय प्रसिद्ध झाले हे मागच्या 2 वर्षामध्ये श्री बर बर श्री आणि भाऊ बाजारला गेलते 2 पाणीपुरी खाल्ले मग कशी दिली भेंडी 30ला अर्धा टोमॅटो वांगे आणि हे आमच्या गाव मधलं स्पेशल खरं आहे काय की नाही एकदा कारण हे ना इथलं फेमस आहे म्हणजे खूप छान टेस्ट आहे याची त्यामुळे मग ते खरं घेऊन आले आणि मागं पण आणले बऱ्यापैकी आपल्या शेतात किती असते आई सगळं माळव असतं जी भेंडी आणली ना तर ती बनवायची ठरली आहे तर चला आता मी भेंडी चिरून घेते आणि वेळेवर चिरायची आहे तर आता बत्ताही नाहीये तेव्हा त्याच्यावरती चिरते कालचा बाजार म्हटलं की मासे वगैरे पण विकायला येतात आणि श्रीला ते पाहायला खूप आवडतं खाण्यापेक्षा आणि शौर्यला खायला आवडतात तर तो घ्या म्हणत होता पण हे इथं नसल्यामुळे मग बनवायचे कोणी हा प्रश्न होता तर भाऊ मी येताना बाजारातून पाणीपुरी घेऊन आले आणि पोरांनी तिथंच खाल्लेत ना तर आता आम्ही खातो सगळेच खट्टा पाणी मिठा पाणी आईना म्हणलं तुम्ही पण खावत राही म्हणतात मी कधी असलं खाल्लं नाही म्हणलं तरी पण खायचं माझ्यासोबत केक रेडी करते मी 2 रेडी केल्यात आणखी आहे त्याच्यामध्ये आता अगोदर मी आईंना देते बघू आईंना कसं वाटतंय ते देव त्यांना हे असं पूर्ण सवतं खायचं हे वाटतंय दीदी आईला दे ग आजीचं काय पीठ खाऊन तर बघ आई आवडले का आणखी तयार करते मी काय होत नाही मला आजीच आवडत नाही माय कसलं काय पण नसते चांगलं आहे की रिएक्शन खातो का मग तेच चाललंय त्यांचं या पानपुरी आपणच खाऊन आलेत लेकर विचारा तिथं खाऊन आलेत मग अजून कोणी का घे दीदी एकच प्लेट मग 1 प्लेट लई झालं बाळा एकच प्लेट बस 10 रुपयाला 4 10 रुपयाला 4 पाणीपुरी आज मज्जा आमची कुल्फी परत पाणीपुरी घ्या होय ते 1000 आनंद नगरी असेल 1357 रुपये आणि आईला नातीनं भरवली आईने असं 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 तोंड केलं नको 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 तर आता या इथं कढई ठेवली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय जिरं मोहरी टाकली आहे आणि त्यानंतर आता
आपली जी कट केलेली भेंडी आहे तर ती याच्यामध्ये टाकून घेते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सांगा. हिरव्या मिरचीची पण भेंडी खूप छान होते, पण श्रीला हिरवी मिरची घातलेली भेंडी आवडत नाही. पण आई, मी किंवा भाऊ तिघांनाही हिरव्या मिरचीची खूप आवडते. पण आता सध्या श्रीसाठी बनवते जास्त तर, आणि आम्ही पण खातोच, परंतु त्याच्यासाठी आहे म्हणून मग लाल तिखट याच्यात टाकायचं. हिरवी मिरची मी स्किप केले. चवीनुसार मीठ आणि तेलामध्ये थोडा वेळ ही परतून घेतली. आता जरासं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली की थोडा वेळ तेलात झाकून ठेवायचं ते, आणि त्यानंतर मग जरा वेळाने त्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालायचं. अगोदरच जर आपण शेंगाचं कूट घातलं तर बुडाला भेंडी किंवा ते कूट करपल्यासारखं होतं, त्यामुळे मग थोडंसं मागणं टाकायचं आणि नंतर थोडा पाण्याचा शिडकावा देऊन झाकून ठेवायची. रेडी होते आपली भेंडी. संध्यावहिनी चिंतूची भेट झाली असती, थोडा आधी आला असता आपण तर. पुन्हा संध्यावहिनी सुट्ट्याला इथं आली होती की परत गेली. कोण आलंय माहिती का? कोण कोण